महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिन आहे. म्हणजे 9 मार्च 2026 आणि 9 मार्च 2006 हा एवढा मोठा कालावधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वतःच्या हिमतीनं आपला पक्ष वाढवलाय. मग त्याच्यात त्यांना राजकीय दृष्ट्या सांगायचं झालं तर चढ उतार त्यांनी अनेकदा पाहिलेत. मग ते राजकीय दृष्ट्या असतील आणि त्यांच्या पर्सनल आयुष्यात सुद्धा ज्यावेळेस अमित ठाकरे हे आजारी होते आणि त्यातूनही पक्ष तारला आणि मग पक्षानं जी वेगवेगळी आंदोलनं घेतली, मग ते टोलचं आंदोलन असेल, मराठी भाषाचं आंदोलन असेल, मराठी पाट्यांचं आंदोलन असेल आणि मग आता पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरत ज्यावेळेस खरं तर ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर खरं तर आता राज्यातल्या राजकारणाचं समीकरण बदललंय. म्हणजे शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंचं काय होणार, शिवसेना पुढे नेमकी कुणाची असणार, या प्रश्नांची उत्तरं ही अजूनही कायदेशीर दृष्ट्या मिळायची आहेत. पण ठाकरे बंधू एकत्र आले. 2025 हे वर्ष त्याला एक निमित्त ठरलं की 20 वर्षांनी का होईना ठाकरे बंधू एकत्र आले. आणि आता आजचा दिवस सुद्धा महत्वाचा आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन आहे. आणि राज ठाकरेंनी आज असं स्पष्ट म्हटलं की 19 तारखेला गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मी याविषयी सविस्तर बोलेन की 20 वर्षांचा टप्पा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी कसा होता. आज खरं तर राज ठाकरे वर्धापन दिनानिमित्त रायगडावर गेले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि त्यानंतर खरं तर पायथ्याशी येऊन त्यांनी ज्यावेळेस वर्धापन दिनानिमित्त जो कार्यक्रम घेतला त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना असं स्पष्ट म्हटलं की दरवर्षी आपण वर्धापन दिन हा एका हॉलमध्ये साजरा करतो, पण यावेळी ठरवलं की महाराजांच्या आशीर्वादानं आधी पक्षाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात करूयात. आणि मग यावेळी त्यांनी खरं तर ती पक्ष सदस्य नोंदणीला मागील काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे त्याविषयी सुद्धा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की पक्ष सदस्य नोंदणी ही वाढवा आणि आपला पक्ष विस्तारला कसा गेला पाहिजे, पक्ष संघटना कशी वाढली पाहिजे यासाठी काम करण्यासाठी खरं तर त्यांनी आज मार्गदर्शन केलंय. तर त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की एका हॉलमध्ये ज्यावेळेस वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो त्यावेळेस आपण सगळे येतात, पण यावर्षी मी ठरवलंय की 9 तारखेला वर्धापन दिन आणि 19 तारखेला गुढीपाडव्याचा मेळावा. मग 9 तारखेला बोलण्याऐवजी आपण थेट 19 तारखेला बोलूयात. आणि मग सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना आवाहन आहे की अनेक लोकांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचंय, नुसतं सदस्य व्हायचं नाहीये तर काहींना सक्रिय सदस्य व्हायचंय. तर ज्या ज्या वर्दळीच्या जागा आहेत, वर्दळीच्या जागा म्हणजे काय तर शाळा, कॉलेज, मंदिर जिथे लोकांचं येणं जाणं सुरू असतं, तिथे लोकांची गर्दी होत असते, तिथे जाऊन लोकांशी बोला, लोकांशी संवाद साधा आणि सदस्य नोंदणी करून घ्या. कारण अनेक लोकांना, हजारो लोकांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचंय. त्यामुळे महाराजांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही आज राज्यभर जा आणि 19 तारखेला महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यातून सगळ्यांनी शिवतीर्थावर या. त्यामुळे 20 वर्षांपूर्वी झालेली पहिली सभा 19 मार्चला झाली होती आणि या वर्षी सुद्धा आज म्हणजे 20 वर्षांनंतर 2026 या साली सुद्धा गुढीपाडव्याचा मेळाव्याला 19 मार्च ही तारीख येते. त्यामुळे 19 मार्च या वेळेस सुद्धा यावी हा निव्वळ योगायोग आहे. पण 19 मार्चला सर्व मनसैनिकांनी शिवतीर्थावर यावं असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. त्यामुळे खरं तर मनसे अध्यक्षांबद्दल आपण ज्यावेळेस बोलतोय, मनसे या पक्षाबद्दल बोलतोय, ज्यावेळेस त्याला प्रादेशिक पक्ष म्हटलं जातो त्यावेळेस सुद्धा त्यांनी केलेली आंदोलनं आणि मराठी माणसावर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळेस खरं तर मनसेकडे धाव घेतली जाते. त्यामुळे या पक्षाच्या वाटचालीविषयी किंवा राज ठाकरेंच्या नेतृत्वाविषयी आपल्याला काय वाटतंय, आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर व्यक्त व्हा. कारण मनसे हा पक्ष असा आहे की आपण ज्यावेळेस इतर भाषिकांवर टीका करतो, इतर भाषिकांना खरं तर मुंबई ही अशी मानली जाते की जीवाची मुंबई आहे, स्वप्न नगरी मुंबई आहे. खरं तर देशभरातून लोक खूप मोठी मोठी स्वप्न घेऊन मुंबईत येतात, पण त्या मुंबईतच ज्यावेळी मराठी माणसावर अन्याय केला जातो त्यावेळेस खरं तर त्यांच्या बाजूने जो नेता उभा राहतो तो नेता म्हणजे राज ठाकरे असतो. तो ज्या वेळेस कुणावर तरी अन्याय होतो, ज्यावेळेस खरं तर कधीतरी महापालिकेची गाडी येऊन एखादी मराठी माणसाचा स्टॉल हटवते किंवा मराठी माणसाच्या स्टॉलवर अन्याय केला जातो, त्यावेळेस जर कोणी आवाज उठवत असेल, त्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरत असेल तर ते सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असते. त्यामुळे हे काही मी कुठल्याही पक्षाचा प्रचार नाही करत आहे, पण जे वास्तव आहे, मी स्वतः मुंबईचे, त्यामुळे तिथे जे आम्ही अनुभवतो, जे बघतो तेच मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आपल्याला मनसेच्या राजकारणाविषयी काय वाटतंय, मनसेची वाटचाल कुठल्या दिशेने जायला हवी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी जी एकमेकांना टाळी दिली आहे त्याचं पुढे काय रूपांतर आपल्याला पाहायला मिळू शकतं. खरं तर यावेळेस मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अपेक्षा होती की ठाकरे बंधूंची सत्ता यावी, पण ते जरी झालेलं नसलं तरी पुढे वाटचाल कशी असेल आणि मुंबईत मराठी माणसाप्रती असलेल्या
एकूणच वोट बँकचा विचार करता ठाकरे बंधूंनी घेतलेली भूमिका याविषयी आपल्याला काय वाटतंय हे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर व्यक्त व्हा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.